हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आहे हळदीचा दिवस. सो आम्हालाच रात्री हळदीला जायचं आहे. त्यासाठी आम्ही दुपारी गाडी वगैरे वॉश करून घेतली होती आणि त्यानंतर हिला कर्ल्स वगैरे करायच्या होत्या, म्हणजे माझ्या बहिणीला अबोलीला. तर मी त्या कर्ल्स वगैरे तिला करून दिल्या होत्या. अबोली म्हणजे माझी मोठी बहीण. आणि त्यानंतर आम्ही या दोघींनी आवरायला स्टार्ट केलं होतं. मी माझी साडी वेअर करून घेतली होती आणि मी माझी साडी वेअर करायच्या आधी माझ्या बहिणीचीही साडी वेअर करून दिली होती आणि मम्मीचीही साडी वेअर करून दिली होती. मागे थोडा मेस चालू आहे बिकॉज सगळ्यांचीच तयारी चालू आहे आणि मी व्हिडिओ काढताना शंभू मध्ये करतोय टाईमपास असा. आणि त्यानंतर आम्ही दोघींनी मेकअप करायला स्टार्ट केलं होतं. तर मेकअपमध्ये तिला तर बेसिक मेकअप येतो, तो ती करत होती आणि ज्या गोष्टींमध्ये तिला प्रॉब्लेम्स येत होते ते मी करून देत होती. आणि मी माझा स्वतःचाही मेकअप करत होती सोबतच. आणि सगळ्यात अवघड काम म्हणजे लायनर लावणं. आणि स्वतःचं तरी माणूस कसंही लावतं, पण दुसऱ्याचं लायनर लावायला खूप जास्त अवघड असतं. फायनली ते लावलं, लिपस्टिक लावली आणि फायनली मी अशी सिम्पल अशी विदाऊट ज्वेलरी अशी रेडी झाली आहे. या रेड कलरच्या बेंगल्स मी वेअर केल्या होत्या आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो होतो लॉन्समध्ये हा कुंकवाचा कार्यक्रम स्टार्ट झाला होता. म्हणजे त्यांची सुपारी वगैरे फुटली होती, बट कुंकवाचा कार्यक्रम बाकी होता. सो कुंकवाचा कार्यक्रम वगैरे झाला, त्यानंतर चेंज करून त्यांच्या रिंग एक्सचेंजचा प्रोग्राम स्टार्ट झाला आणि फोटोग्राफर त्यांना पोजेस वगैरे समजावून सांगतोय. त्यानंतर त्यांच्या रिंग एक्सचेंज होत आहे. त्या रिंग एक्सचेंज झाल्यानंतर त्यांचे गिफ्ट्स एक्सचेंज झाले आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही खालून एन्जॉय करत होतो. आणि त्यानंतर फोटो सेशन वगैरे स्टार्ट झालं आणि इकडे हळदीचं एक सेटअप असतं, ते डेकोरेशन वगैरे झालेलं होतं. सो नवरदेव तयार व्हायला गेला होता, तोपर्यंत आम्ही पटापट सगळ्यांनी छान छान असे फोटोज वगैरे क्लिक करून घेतले. आणि त्यानंतर हे हळदीचे रिच्युअल स्टार्ट झाले. म्हणजे ते तांबे वगैरे सुतवता वगैरे 5 सुवासिनी मिळून वगैरे त्या गोष्टी ते स्टार्ट केलं होतं बाह्यांनी. आणि त्यानंतर 5 किंवा नवरदेवाच्या जेवढ्या बहिणी असतील तेवढ्या त्या कमळाला पाटाला वगैरे अशी चक्कर मारून घेता. आणि त्यानंतर आम्ही हे हळदीचं ताट सजवत होतो. त्यात ओंकार नाव तर आमचं काढून झालं होतं, बट राधिका नाव म्हणजे नवरीचं नाव काढायचं बाकी होतं. सो आम्ही फुलांनी ते नाव काढून घेत होतो सगळ्याजणी मिळून. आणि रोहन तर निघाले आहे, रोहन दुपारपासून निघालेले आहे, बट अजून तर काही रोहन पोहोचलेले नाही. रोहनला आधी यायला खूप जास्त ट्रॅफिकही लागली आणि त्यांना यायला खूप टाईम लागतो नाशिकपासून. बघूयात, मी तर वेट करते खूप जास्त रोहन, बघूयात ते कधीपर्यंत येतो. त्यानंतर हे हळद नाचण्याचा प्रोग्राम स्टार्ट झाला आहे. आणि अबोलीच्या नावाने ह्यावेळेस हळद निघाली होती. सो सगळ्यात पहिले तिने हळद वगैरे लावून घेतली. त्यानंतर आईप्पांनी वगैरे पण हळद लावून घेतली. जेवढ्या क्लिप मला शूट करता आल्या त्या मी केल्या आहे. आणि फायनली शेवटपर्यंत रोहन तर काही आले नाही. सो मी आणि शंभूनी दोघांनी एकत्र त्याला हळद लावून घेतली नवरदेवाला. हा शंभू आहे, हा माझा भाचा आहे, माझ्या बहिणीचा मुलगा आहे छोटूसा. आणि त्यानंतर तिथे ते वाजवत वगैरे होतो. सो तिथे ही छोटीशी मुलगी नाचत होती. त्यानंतर नवरदेवाची हळद झाल्यानंतर नवरदेव गेला होता चेंज करायला, तोपर्यंत आम्ही पटकन असं जेवण करून घेतलं. आणि त्यानंतर नवरदेव रेडी होऊन आल्यानंतर गप्पा मारत बसला होता आणि आम्ही सगळे सिबलिंग्स असे एक ठिकाणी चेअर्स वगैरे टाकून मस्ती करत होतो आणि गप्पा मारत होतो. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.